Hello dear students, welcome again. In this lecture we are learning the new point, that is angle bisector theorem. In a previous video I told you, okay. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं, अँगल बायसेक्टर थेरम. जसा परपेंडिक्युलर बायसेक्टर होता तसाच आहे, थोडासा चेंज आहे यामध्ये. सो यामध्ये जो पार्ट 1 आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर स्टेटमेंट इट इज ऑलरेडी गिवन इन युअर टेक्स्टबुक. मी टेक्स्टबुक ते जो काय स्टेटमेंट आहे ते रीड करतो. If the point is on the angle bisector, then it is equidistant from the side of the angle. Okay, असं काही तर आहे. आपण एक्झॅक्टली क्लिअरमध्ये तुम्हाला सांगतो बघा. Every point on the bisector of an angle is equidistant from the side of the triangle, साइड ऑफ द अँगल. ओके, आता यामध्ये काय सांगितलं आहे, अँगल बायसेक्टर ऑब्वियसली म्हणजे आपल्याला इथं काय पाहिजे, अँगल ड्रॉ करावं लागेल. सो फर्स्ट वी ड्रॉ सपोज अँगल, वी ड्रॉ एनी अँगल. आपल्याला काय सांगितलं बघा, एनी पॉइंट इज ऑन द अँगल बायसेक्टर. सो first we draw angle bisector. Now what is meant by angle bisector? If the any ray is divides into given angle in the two equal measures. Okay, म्हणजे इकडचे हे दोन अँगल, फर्स्ट दिस वन अँड दिस वन अँगल्स आर इक्वल. ओके, सो नेमिंग इम्पॉर्टंट आहे. सो नेमिंग टेक्स्टबुकमध्ये त्या पद्धतीने देऊ. सपोज पी क्यू अँड आर. ओके, अँगल पी क्यू आर इज गिवन. रे क्यू ए, ओके, क्यू एस घेऊ आपण. रे क्यू एस इज द बायसेक्टर. आता काय सांगितलं स्टेटमेंटमध्ये, एनी पॉईंट ऑन द अँगल बायसेक्टर मीन्स सपोज रे क्यू एस इज द बायसेक्टर अँड वी टेक एनी पॉईंट ए इज ऑन द अँगल बायसेक्टर दॅट इज पी क्यू आर. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट इट इज इक्विडिस्टन्स. हा जो काय पॉईंट ए आहे तो इक्विडिस्टन्स कुणापासून, साइड ऑफ अँड अँगल दॅट इज साइड क्यू पी अँड क्यू आर. म्हणजे आपल्याला या दोन्हीपासून आपल्याला इक्विडिस्टन्स प्रूव्ह करायचं. सो गिवनमध्ये काय, रे क्यू एस इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. रे क्यू एस इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. ए इज द एनी पॉईंट ऑन रे क्यू एस. ओके, इथंपर्यंत इनफ आहे. नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला इथं अजून एक इन्फॉर्मेशन आहे. आता ॲक्च्युली इक्विडिस्टन्स कसा प्रूव्ह करणार, तर ॲक्च्युली इथं हे जे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं ते आपण मग ते लेसन नंबर 1मध्ये आपण ऑब्झर्व केलेलं किंवा लर्न केलं तर, म्हणजे या पॉईंट एचं क्यू पीपासूनचं डिस्टन्स म्हणजे ओके हे येणार, म्हणजे समजा बी दॅट इज ए बी. ओके, आणि इथं ए सी म्हणजेच काय होणार, पॉईंट एचं क्यू आरपासूनचं डिस्टन्स. ओके, ऑलरेडी इट इज इन गिवन. ओके, सो आपल्याला आता आपण जर इथं पाहिलं तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे बघा, ए बी अँड ए सी आर इक्वल, बिकॉज डिस्टन्स काय होणार, ए बी अँड ए सी. गिवनमध्ये बाकीचं टेक्स्टबुकमध्ये काय काय दिले बघू, मी रीड करतो. गिवन रे क्यू एस इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी क्यू आर. पॉईंट ए इज एनी पॉईंट ऑन रे क्यू एस. सेक ए बी परपेंडिक्युलर सेक क्यू पी अँड सेक ए सी परपेंडिक्युलर रे क्यू आर. ओके, टू प्रूफमध्ये आपल्याला इक्विडिस्टन्स दॅट इज ए बी इज इक्वल टू ए सी, किंवा याला और टेक्स्टबुकमध्ये कसं दिले बघा, सेग ए बी कॉन्ग्रंट सेग ए सी. सेग ए बी कॉन्ग्रंट सेग ए सी आपल्याला प्रूफ करायचं आहे. देर इज नो कन्स्ट्रक्शन. ओके, खाली काय सांगितले, प्रूफ, राईट द प्रूफ युजिंग टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल. ओके, सो नेक्स्ट इन पार्ट इज proof. Okay, एकदम सिंपल आहे. Okay, in this figure we have to give two triangles. Okay, we have to get two triangles, that is triangle ABQ and triangle ACQ. Okay, so in triangle ABQ and triangle ACQ, आता जर बघितलं असेल, AQ is common side, these two angles are equal, these two angles are equal. Okay, so by SAA or AAS test. Okay, SAA or SAA these two triangles are congruent. हेच फक्त आपल्याला लिहायचं आहे. ओके, काय होणार बघा, सेग ए क्यू congruent sec AQ. Reason is there,
कॉमन साईड. ओके, देन यस ए. आता इथं हे दोन अँगल इक्वल दाखवावं लागेल आपल्याला. दॅट इज अँगल बी क्यू ए और ए क्यू बी. अँगल ए क्यू बी कॉन्ग्रंट अँगल ए क्यू सी. इट इज गिवन. ओके, देन अगेन these two angles are equal, that is angle ABQ, angle ABQ congruent angle ACQ. Reason is also again given, or each 90 degree. Okay, each 90 degree. Therefore triangle ABQ congruent triangle ACQ by SAA test. Okay, and when two triangles are congruent, its corresponding sides are also congruent, that is AB correspond AC. Therefore seg AB congruent seg AC. Just reason C S C T. Okay, give me 2 minutes. Okay, okay, that is सी एस सी टी. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं, सेग ए बी कॉन्ग्रंट सेग ए सी. झालं. ओके, काय केलं बघा आपण, काही नाही, फक्त टू ट्रायंगल्स वी हॅव टू शो दॅट आर कॉन्ग्रंट बाय एस ए ए. ओके, एस ए ए. आता एस ए ए कुठून, ए एस ए एस और एस ए ए या तिन्ही पण टेस्ट एकच आहे, फक्त ते डिपेंड्स ऑन गिवन. ओके, ज्या फिगरमध्ये आपल्याला जे काय दिसतं त्याच्यावर डिपेंड्स असतं. ओके, हा झाला आपला पार्ट 1. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो पार्ट 2 येणार. ऑब्वियसली का होणार, पार्ट 2. आता जसा परपेंडिक्युलर बायसेक्टरसाठी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये पार्ट 1चा कॉन्व्हर्स हा पार्ट 2 होता, इथं पण तसाच पार्ट 1चा कॉन्व्हर्स काय येणार आहे, पार्ट 2. आता यामध्ये काय दिलेलं बघा, पॉईंट ऑलरेडी अँगल बायसेक्टर आणि आपण काय प्रूफ केलं, इट इज इक्विडिस्टन्स. मग आता एक्झॅक्टली अपोजिट का होणार, जर इक्विडिस्टन्स असेल तर तो काय होणार आहे, अँगल बायसेक्टर असणार. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. लेट्स सी स्टेटमेंट. एनी पॉईंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड ऑफ एन अँगल. ओके, इफ एनी पॉईंट इज इक्विडिस्टन्स ऑफ एन साइड ऑफ एन अँगल, देन इट इज ऑन द अँगल बायसेक्टर और ऑन द बायसेक्टर ऑफ दॅट अँगल. म्हणजे आपल्याला काय प्रूफ करायचं आहे बघा, एखादा पॉईंट, इफ एनी पॉईंट इज इक्विडिस्टन्स ऑफ द साइड ऑफ एन अँगल. म्हणजे आता बघू आपण फिगरमध्ये लक्षात येईल तुमच्या एक्झॅक्टली. सपोज वी टेक वन फिगर. ओके, नेमिंग तेच घेऊ. ओके, पी क्यू अँड आर. ओके, अँड सपोज पॉईंट ए, हा जो काय पॉईंट ए आहे तो साइड ऑफ एन अँगल दॅट इज क्यू पी अँड क्यू आर पासून इक्विडिस्टन्स आहे. म्हणजेच बघा, हे जे काही डिस्टन्स आहे ते परपेंडिक्युलर असतं ऑलवेज. सो दॅट इज ए अँड दिस वन इज युअर बी. दॅट इज ओके, हिअर बी सॉरी अँड हिअर सी. दॅट इज ए बी अँड ए सी आर इक्वल. या कंडिशनमध्ये आपण काय केलं तर बघा, अँगल बायसेक्टर होतं तर आपण ए बी आणि ए सी इक्वल प्रूफ केलेलं. या कंडिशनमध्ये काय, ए बी अँड ए सी आर इक्वल. मग आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, हा जो काय पॉईंट ए आहे, ओके, हा जो काय पॉईंट ए आहे तो अँगल पी क्यू आरचा अँगल बायसेक्टर आहे. ओके, मग आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. बिकॉज कन्स्ट्रक्शन दॅट इज ड्रॉ क्यू ए और ड्रॉ रे क्यू ए. काय करायचं आपल्याला, रे क्यू ए ड्रॉ करायचं आहे. ओके, किंवा असं डायरेक्ट काढली तरी चालेल. ओके, हा कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे. ओके, सो गिवनमध्ये सिम्पल येणार, पॉईंट ए इनसाइड ऑफ एन अँगल अँड दॅट इज ए बी इज इक्वल टू ए सी. ए बी परपेंडिक्युलर रे पी क्यू, ए सी परपेंडिक्युलर रे क्यू आर. इट इज ऑलरेडी गिवन इन युअर टेक्स्टबुक. लेट्स सी इन given A is point in the interior of angle PQR. It is important. Where is an point A? Point A inside. Interior means inside. Okay, point A is inside in angle PQR. First condition.
then AB is equal to AC, it is must. Okay, let's see. Seg AC perpendicular ray QR, okay, seg AC perpendicular ray QR and seg AB perpendicular ray QP, then and also AB is equal to AC. Then we have to prove that, okay, we have to prove that point A is on angle bisector of angle PQR. ओके, पॉईंट ए कुठे प्रूव्ह करायचा आहे, इज ऑन बायसेक्टर ऑफ अँगल PQR. ओके, आता बायसेक्टर कधी असणार आहे रे, ज्यावेळी हे दोन अँगल इक्वल येतील, म्हणजे हे जे काय मी चॉकनं शो करतो हे ज्यावेळी हे दोन अँगल इक्वल येतील ऑटोमॅटिकली रे QA काय होणार आहे, बायसेक्टर होणार. म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली आपल्याला हे दोन अँगल्स इक्वल दाखवायचे. सो सेम वे त्या पद्धतीनंच जायचं आहे, म्हणून मी हे मुद्दाम रफ केलं नाही. सो आपल्याला पहिला गिवन वगैरे टू प्रूफ सगळं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे, मी एक्सप्लेन केला आता. येतो पार्ट्स कन्स्ट्रक्शनचा पण लिहिलं आहे आपण. ओके, यानंतरचा पार्ट येतो प्रूफ. प्रूफसाठी पुन्हा आपल्याला सेम ट्रायंगल्स घ्यायचे आहेत, दॅट इज ट्रायंगल इन ट्रायंगल ABQ अँड ट्रायंगल ACQ. पहिला ऑब्झर्व करू आपण फिगर, म्हणजे मग डिसाईड करू की आपल्याला काय लिहायचं आहे. आता जर तुम्ही इथं बघितलं असेल तर बाय SA टेस्ट अवेलेबल नाही आपल्याकडे. ओके, जर बघितलं असेल राईट अँगलची अपोजिट साईड येते हायपोटेनस, एक हायपोटेनस कॉमन आहे, एक पेअर ऑफ वन साईड इज कॉन्ग्रंट 90 डिग्री. सो बाय हायपोटेनस साईड टेस्ट दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. ओके, पहिला ते ऑब्झर्व करायचं, अदरवाईज गडबडीत आपण कसं लिहितो, इथं आपण लिहिले ना AS चालतं किंवा SA कसंही चालेल, पण इथं SA टेस्ट अवेलेबल नाही. SAS आहे ती तुम्हाला चेंज करता येणार नाही, त्याला ऑप्शन नाही. म्हणजे AS किंवा SSA असं अवेलेबल नाही. त्याच्यासाठी अवेलेबल आहे ASA, AS किंवा SAA चालतं, पण इथं चालत नाही. इथं SAसाठी हा जो काय अँगल आहे तो दोन साईडच्या मध्येच आला पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली या दोन साईडच्या मध्ये जर इथं असता तर ठीक होता, पण इथं नाही, तो साईडला आहे. त्यामुळे इथं आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. सो आपल्याला इथं हायपोटेनस साईड टेस्ट यूज करायचा आहे. ओके, सो चला स्टार्ट करू. ओके, सो काय होणार बघा, पहिला तो राईट अँगल आहे सांगावं लागेल ना, दॅट इज अँगल ABQ कॉन्ग्रंट अँगल ACQ इच 90 डिग्री. ओके, आता टेस्ट समजण्यासाठी मी एक सिम्पल तुम्हाला आयडिया सांगेन, दॅट इज हायपोटेनस यूज करायचा. सेगमेंट ऐवजी काय यूज करायचा, हायपोटेनस AQ कॉन्ग्रंट हायपोटेनस AQ. रिझन इज मस्ट कॉमन साइड. ओके, नेक्स्ट वन साइड AB congruent side AC. The reason is there simple, that is given. Okay, it is already given. Therefore triangle ABQ congruent triangle ACQ, reason is there hypotenuse side टेस्ट, हायपोटेनस साइड टेस्ट. नंतरची प्रोसिजर ती माहिती आहे तुम्हाला, व्हेन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट इट्स करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रंट ॲज वेल ॲज करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. आपल्याला साईडची काय लिहिणं देणं, आपल्याला अँगलची लिहिणं देणं, दॅट इज अँगल AQB, दॅट इज देअरफॉर अँगल AQB और त्यांच्याप्रमाणे BQAQ. ओके, BQA. ओके, दॅट इज अँगल BQA. AQB घेतला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. BQA कॉन्ग्रंट अँगल CQA. रिझन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. देअरफॉर और दॅट इज रे QA इज बायसेक्टर ऑफ angle PQR. Okay, of angle PQR. Ray QA is the bisector of angle QPR, that is angle A is on the bisector of. Okay, so इथं शेवटची स्टेप काय होणार, that is
किंवा इथंपर्यंत स्टॉप केलं तरी चालेल. जर तुम्हाला एक्स्ट्रा स्टेप लिहायची असेल तर कशी लिहिणार बघा. देअरफॉर पॉईंट ए इज ऑन बायसेक्टर. पॉईंट ए इज ऑन बायसेक्टर, ही बायसेक्टर आहे. पॉईंट ए इज ऑन बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. इतकं लिहिलं तरी सफिशियंट आहे. ओके. सो बघा दोन्ही थेरम्स आहेत बोर्डवर, लिहून घ्या पहिला, किंवा काही स्क्रीनशॉट मारणार असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. समजून घ्या दोन्हीमधला फरक काय आहे. ओके. जर दोन्हीमधला फरक जर जाणवायचा असेल तर ते एकमेकांच्या कॉन्व्हर्स आहेत. बघा यामध्ये काय सांगितलं आहे, बायसेक्टर आहे. सो आपण हे इक्वल प्रूफ केलं तर. ओके. बघा हे चिन्हाकडे लक्षात ठेवा. हे जर बायसेक्टर आहेत त्यामुळे हे इक्वल प्रूफ केलं. तर इथं उलट आहे, हे इक्वल होतं त्यामुळे हा काय केला आपण, हे बायसेक्टर आहे हे प्रूफ केलं. तर ओके, हे लिहून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. टेक्स्टबुकमध्ये आपल्याकडे प्रूफ अवेलेबल नाही त्यामुळे हे लिहून घ्यायचं आहे. अदरवाईज लास्ट टाईमचा जो होता तो होमवर्क होता. ओके. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण अँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम लर्न केला होता. यानंतर इन दिस व्हिडिओ वी हॅव टू लर्न अँगल बायसेक्टर थेरम इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके. शॉर्ट व्हिडिओ आहे ठीक आहे, पण 2 थेरम्स इम्पॉर्टंट आहे ते पहिला एकदा इझिली समजावून घ्या. कारण की याच्यानंतरची पण व्हिडिओ आहे त्यामध्ये पण आपल्याला थेरम्स लर्न करायचे आहेत. त्यामुळे इन दिस व्हिडिओ वी स्टॉप हिअर. इन अ नेक्स्ट व्हिडिओ वी टेक अ न्यू पॉईंट, that is properties of an inequalities of angles and of a triangle. Okay, so today we stop here. In next video we have to take next point. So thank you.